रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आली माझ्या घरी भाग 2 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील थदाळे या गावी आलेलो आहे. आबासो दादासाहेब शिंगाडे, सौ उज्ज्वला आबासाहेब शिंगाडे, आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. खरं तर हे दोघंही पंढरपूरच्या पायीवारीसाठी जात असतात. खरं तर काय कारण आहे पायीवारी जाण्यासाठी हे आपण खास त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये आबा आणि वहिनी तुमचं सर्वप्रथम स्वागत. एक सांगा की पंढरपूरची आषाढी वारी आता सुरू होत आहे. खरं तर पायी वारी करणं हे अवघड गोष्ट आहे, पण तुम्ही दोघंही या वारीमध्ये सहभागी होता. खरं तर या वारीमध्ये सहभागी होण्याचं काय कारण आहे आबा? काय कारण आहे की तुम्ही या वारीमध्ये सहभागी होता? ते वारीला जायचं असं छंद लागला की आमचे वडील 4 वाऱ्या करायचे वर्षातून. तर त्याच्यानंतर पुणे आम्ही एक तरी करावी म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर तिथला आनंद वेगळाच असतो. ते तिथे गेल्यानंतर अनुभवायला येतो. ते आता हे सांगून तरी काय हे आहे का? प्रत्यक्ष वारीमध्ये प्रत्यक्ष वारीत गेल्यानंतरच त्याचा अनुभव येतो. आणि अनुभव आल्यानंतर मी आता महिन्याला जातो पंढरपूरला, पण हे वारी तर गेलीच असते. 2014 आषाढी वारीची वारी ही तुमची कायमची वारी आहे आणि 2014 पासून तुम्ही आजपर्यंत गेली जातो, नियमित जाता. आबा, एक मला सांगा की तुळशीची माळ तुम्ही केव्हा गळ्यात घातली आणि काय कारण होतं? किंवा कोणी सांगितली म्हणून घातली का मनानं घातली का त्या काय त्याचं गुपित काय आहे माळ घालण्याचं? माळ घातली म्हणजे माळ घालायचं कारण काहीच नाही, मनानंच माळ घातलेली आहे. पण त्याच्यात वाईज वेगळं वाटलं किंवा सुख वाटलं. हे दुसऱ्या म्हणजे बाहेर वेगळं असतं आणि माळ घातल्यानंतर वारकरी संस्थात आल्यानंतर वेगळं असतं. त्यामुळे माळ घातली मी. आबा, तुम्ही भजन कीर्तनात सहभागी होता. खरं तर वेगवेगळ्या भूमिका म्हणजे चोपदार, विणकरी, टाळकरी किंवा गायक अशा वेगवेगळ्या असतात भूमिका. त्यापैकी तुम्ही कुठली भूमिका त्याच्यातली पार पाडता? आपल्याकडं येण्या घ्यायची भूमिका ठामपणे आपल्याकडेच असते. थदाळ्यात कुठेही कीर्तन असेल तर विणकरी म्हणून आपण प्रसिद्ध आहे थदाळ्या गावचा. विणकरी हा तुमचा रोल असतो आणि विणा घेणे हे काम तुम्ही करता? करतो. मग कुठल्याही गावात किंवा कुठे जे कुणीकडे जिथं जाईल तिथं जर बरं आला की आपल्याकडे विणा असतो. आबा, एक सांगा की तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे, पण ही माळ घातल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल झाला? माळ घातली की असं माळ घातल्यानंतर असं झालं, आपण ज्यावेळेस लगीन करतो, लगीन केल्यानंतर आपण बायकोच्या गळ्यात डोरलं घालतो. तर ती डोरलं घातल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यभर बायको संग असते त्याप्रमाणे एकदा विठ्ठलाची माळ घातल्यानंतर तो सांभाळणारा तो आहे. त्याच्यावर जर भार सोडला तर ते काय कमी पडून देत नाही किंवा जी आपल्याला पाहिजे ती देतोच. भले जशी आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीने तो आपलं पुरवतो लाड. सर्वस्व विठ्ठलावर आहे. जे काय करेल ते त्याच्या नावानंच करायचं. तोच आपला मालक. कमी पडू जास्त पडू काय त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर सगळं ओके होतं. त्याला काय आहे. आबा, वारीमध्ये दिनक्रम कसा असतो? दिनक्रम असा असतो, सकाळचं उठायचं, आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर आपण चालायला चालू करतो. चालायला चालू केल्यानंतर काकडा सकाळचा 8 वाजेपर्यंत काकडा असतो. 8-9 वाजता नेहरीला उभं राहिल्यानंतर जेवण, पुन्हा इरबळ भजन असतं. भजन झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ असतो. हरिपाठानंतर पुन्हा संध्याकाळी कीर्तन असतं. कीर्तन नंतर जेवण आणि विश्रांती. आबा, अजून एक प्रश्न पडतो. खरं तर आपण शेतकरी कुटुंबातला आहात. शेती आणि शेतीची कामच त्यावेळेला खरं तर पायीवारी दिंडी सोहळा सुरू असतो त्यावेळेला असतात. खरं तर शेतीची कामं काही प्रमाणात उरकत आलेली असतात. पण अजून एक प्रश्न असतो तो जनावरांचा. तर हे जनावर तुमच्याकडे पण आहेत शेतकरी म्हटल्यानंतर. तर हे जनावर तुम्ही दोघंही जाता पायीवारीला, तर हे जनावरांचं नियोजन कसं करता?
जनावरांचा असा विषय आहे की आम्हाला 3 कन्या आहेत. तर ते थोरलीकडे 2, धाकटीकडे 2, मधवीकडे 2 अशी थोडी थोडी वरगून लावतो. आणि 1 गाई आणि कोंबड्या आणि 1 शेळी हे भाऊसाहेब शिंगाडे साहेब आहेत ह्यांच्या घरी असते. माघारी असतात ते 22 दिवस सांभाळतात. म्हणजे 22 दिवसाचं नियोजन जनावरांचं अशा पद्धतीने केलेलं आहे. वहिनी, एक सांगा की तुम्ही तुळशीची माळ गळ्यात केव्हा घातली? गळ्यात घातली की 2014ला. काय कारण होतं? असंच वाटलं घालावं की आपल्या मनाला समाधान वाटतं, आपलं शरीर पवित्र राहतं आणि ह्या तुळशीच्या माळेपासून आपलं संरक्षण होते, म्हणून तुळशीची माळ गळ्यात घातली. बरं, एक सांगा, तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर खुडबाव आहे. बरं, माहेरी कुणी माळ घातलेली आहे का? माहेरी आत्ता घातलीत आई वडिलांनी माळा. ते त्यांच्या गळ्यात माळ आहे त्यात. आहे का? हा, ते आहे. वहिनी, एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ घातलेली आहे, पण हे माळ गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला संसारात काही बदल जाणवला का? हा, संसारात बदल जाणवला ना. संसारात असं प्रगती झाल्यासारखं वाटतंय, संसार सुखी झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे कधी अडचणी आल्या तरी दूर झाल्यासारखं वाटतंय. सर्व ह्या विठ्ठलावर सोपी जाते ना. सर्व अशा सॉल्व्ह होत गेलेत सगळ्या अडचणी. वारीतील तुम्हाला काय अनुभव वेगळा पण आहे का? वारीतील अनुभव असा वेगळा आहे की ते आनंदच वेगळा आहे. नाचून गाऊन बागडून सगळं म्हणजे असं हे होऊन जातं शरीर. असं आपण थोडंसं रानातनं थकून बघून आलो का नाही, आपलं शरीर असं दुखतं. तरी असं दिवसभर चाललं तरी असं दुखत नाही, काय कंटाळा येत नाही, काही नाही. ती सारखं रामकृष्ण हरी कानावर पडतच राहते शब्द. असं वाटतं की सारखं चालत 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 राहावं मोर, असं वाटतं वारीत. आबासाहेब शिंगाडे आणि सौ उज्ज्वला शिंगाडे यांनी मानदेश भूषणला पंढरीची वारी आली माझ्या घरी ला खास मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी वारीला जात असताना कशा पद्धतीने नियोजन केलं जातं, त्याचबरोबर वारी कशासाठी केली जाते हे सांगितलेलं आहे. आणि आता त्यांनी आषाढी वारीला जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे. तर त्यांच्या या आषाढी वारी सोहळ्यास मानदेश भूषण YouTube चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा.